लोकप्रिय अभिनेत्री नेहा पेंडसे हिचा आई आणि बहिणींच्या नातेसंबंधांवर आधारित तिघी हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झालाय। या चित्रपटांमध्ये दोन बहिणींचं सुरुवातीला पटत नसतं, त्यांचे रुसवे फुगवे भांडणं आणि मग अबोला असं दाखवण्यात आलंय। नेहाच्या खऱ्या आयुष्यात देखील तिला एक बहीण आहे आणि तिचे नातेसंबंध देखील असेच आहेत। गेल्या कित्येक वर्षांपासून नेहा आपल्या बहिणीशी बोललेली नाही। हा चित्रपट केल्यानंतर तिनं स्वतः तिच्या बहिणीला फोन केला होता। यावेळी तिच्या बहिणीने तिला खूप सुनावले। नेहाने चुपचाप ते ऐकून घेतलं। तिची बहीण जे काही बोलत होती ते सर्व काही बरोबर नव्हतं, मात्र तरीही नेहाने ती मुकाटपणे सहन केलं। नेहा लहानपणापासूनच बालकलाकार म्हणून काम करत होती। विशेष गोष्ट म्हणजे नेहाची बहीण देखील अभिनेत्री आहे। तिने अनेक चित्रपटांमध्ये आणि मालिकांमध्ये काम केलंय। एवढंच काय, तिनं मराठीसोबत हिंदीत देखील काम केलंय। मात्र ती नेहा इतकी लोकप्रिय झाली नाही। नेहा तिला मदत करू शकली असती, तिला काम मिळवून देऊ शकली असती, तिच्या पडत्या काळात तिच्यासोबत उभी राहू शकली असती। नेहाच्या शब्दाला घरात नेहमीच मान मिळायचा, कारण ती घरात कमवती होती आणि ती लहानपणापासून काम करत होती। हा मान तिच्या बहिणीला मिळाला नाही। ही किंमत तिच्या बहिणीच्या शब्दांना घरात मिळाली नाही याची खंत तिच्या बहिणीच्या मनात अजूनही आहे आणि तीच तिने नेहाला पुन्हा बोलून दाखवली। नेहाने जरी मुकाटपणे ऐकून घेतलं असलं तरी या दोघींचे संबंध अजूनही ठीक झालेले नाहीत। आजही या बहिणी मनाने एकमेकींपासून खूप दूर आहेत। नेहाच्या बहिणीचं नाव आहे मिनल पेंडसे। मिनलचा फोटो पाहूनच तुम्हाला ती आठवली असेल। तिला तुम्ही बिनधास्त या चित्रपटामध्ये पाहिलं आहे। तुम्हाला आठवलं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। याशिवाय मिनलला आपण बंधन, अमिता का अमित, किस देश में निकला होगा मेरा दिल, मी, आजी और साहेब अशा हिंदी मालिकांमध्ये पाहिलं असेल। याशिवाय ती बिनधास्त मस्ती अशा मराठी हिंदी चित्रपटांमध्ये झळकली आहे। पण मिनलला हवी तेवढी लोकप्रियता मिळाली नाही। तिला मराठीमध्ये खूप कामे देखील मिळाली नाहीत। तिची मदत नेहा करू शकली असती याची तिला खंत आहे, नाराजी देखील। तर मग यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।